हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्मार्ट बॅक बेंचर्स. तर आज आपण संतवाणी ही कविता आणि त्याच्यावर बुकचे क्वेश्चन पाहणार आहोत. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला भेटण्याची खूप तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. ते सांगतात की त्यांचे मन विठ्ठलाच्या भेटीसाठी खूप आतुर झाले आहे. संत तुकाराम महाराज वेगवेगळी उदाहरणे देतात. ते म्हणतात की जसा चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहत असतो, कारण चंद्रप्रकाश हेच त्याचे जीवन असते, तसेच माझंही मन विठ्ठलाच्या दर्शनाची वाट पाहत आहे. पुढे ते म्हणतात की जसं दिवाळीमध्ये मुलीला माहेरी जाण्याची ओढ लागते, तशीच मला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला भेटण्याची ओढ लागली आहे. त्यानंतर ते एक लहान बाळाचं उदाहरण देतात. भुकेलेलं बाळ जसं आईसाठी रडतं आणि तिच्याकडे धावतं, तसं मीही विठ्ठलाच्या भेटीसाठी व्याकुळ झालो आहे. शेवटी संत तुकाराम महाराज सांगतात की हे विठ्ठला, आता मला तुझी भेट हवी आहे. तुझ्या दर्शनाशिवाय मला काहीच समाधान मिळत नाही. अशा प्रकारे या अभंगातून संत तुकाराम महाराजांची विठ्ठलावरील भक्ती, प्रेम आणि भेटीची ओढ व्यक्त झाली आहे. कृती स्वाध्याय. प्रश्न: पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. कृती 1. आकलन. याचे उत्तर: योग्य अर्थ शोधा. आस लागणे म्हणजे ध्यास लागणे. वाटोळी म्हणजे वाट. कृती 2. आकलन. सहसंबंध लावा. जसे चंद्रमा चकोर, दिवाळी लेक, बाळ आई, संत तुकाराम, श्री विठ्ठल. शब्दजाल पूर्ण करा. मज लागीचे बुक. कोण म्हणते संत तुकाराम? कोणाला? श्री विठ्ठलास. कृती 3. कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. कवितेतील पुढील शब्दांचे अर्थ लिहा. चंद्र, शशी, मन, अंतःकरण, बाळ, बालक, माऊली, आई. कृती 4. काव्य सौंदर्य. भेटी लागी जीवा, लागीसे आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी. या पंक्तीतील भाव्य सौंदर्य स्पष्ट करा. त्याचे उत्तर: तुका म्हणे मज लागीसे भूक, धावूनी श्रीमुख द्यावी देव. या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा. याचे उत्तर: प्रश्न 3. संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेले दृष्टांतातील तुम्हाला आवडलेले दृष्टांत स्पष्ट करा. त्याचे उत्तर: प्रश्न 4. चकोराच्या दृष्टांतातून संत तुकारामांना काय सिद्ध करू इच्छिता ते तुमच्या शब्दात लिहा. त्याचे उत्तर: प्रश्न 5. तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या भेटीला असुसलेले आहात हे सांगण्यासाठी एखादा दृष्टांत वापरा व तो स्पष्ट करा. त्याचे उत्तर:
कृती पत्रिकेतील प्रश्न 2 आ. प्रश्न: पुढील कवितेतील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कविता संत वाणी अ. भेटी लागी जीवा. प्रस्तुत कवितेचे कवी कवित्री. प्रस्तुत कवितेचा विषय. प्रस्तुत कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ. भाषाभ्यास. शब्दसंपत्ती. समानार्थ शब्द लिहा. माऊली, आई. जीव, प्राण. चंद्र, शशी. मन, चित्त. विरुद्ध अर्थी शब्द लिहा. रात्र, दिवस. पौर्णिमा, अमावस्या. भूक, तहान. जीवन, मरण. लिंग बदला. माता, पिता. बालक, बालिका. मुलगी, मुलगा. पुत्र, कन्या. वचन बदला. रात्र, रात्र. रात्री. दिवस, दिवस. मन, मने. सण, सण. अचूक शब्द ओळखा. पुढील विरामचिन्हे ओळखा.